मित्रांनो, अशाच व्रतकथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मित्रांनो, फार प्राचीन काळची ही गोष्ट आहे, जेव्हा दाट जंगलांच्या कुशीत छोटी छोटी गावे वसलेली होती आणि माणसाचे जीवन निसर्गाच्या चक्रावर अवलंबून होते. अशाच एका दुर्गम भागात विठ्ठल नावाचा एक शिकारी आपल्या कुटुंबासह राहत होता. विठ्ठल शरीराने धिप्पाड, रंगाने सावळा आणि स्वभावाने काहीसा राकट होता. त्याचे संपूर्ण आयुष्य रानावनात शिकार करण्यात आणि हिंस्त्र श्वापदांशी 2 हात करण्यात गेले होते. त्याच्या हातातील धनुष्यबाण कधीच रिकामे जात नसत. पण नियतीचा खेळ असा की इतकी मेहनत करूनही त्याच्या नशिबातील दारिद्र्य काही केल्या संपत नव्हते. विठ्ठलाची पत्नी सावित्री ही मात्र त्याच्या अगदी उलट स्वभावाची होती. ती अत्यंत सात्विक, सोशिक आणि ईश्वरावर अपार श्रद्धा ठेवणारी स्त्री होती. विठ्ठल जेव्हा शिकारीवरून रिकामा हाताने परतायचा, तेव्हा सावित्री उपाशीपोटी राहूनही चेहऱ्यावर हास्य ठेवून त्याचे स्वागत करायची आणि त्याला धीर द्यायची. त्यांच्या घरात गरिबीचा इतका अंमल होता की कधीकधी 2-2 दिवस चुलीत विस्तव पेटत नसे. विठ्ठलाला स्वतःच्या गरिबीपेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भुकेने व्याकुळ झालेल्या चेहऱ्यांची जास्त काळजी वाटायची. तो रोज पहाटे उठून जंगलाच्या दिशेने निघायचा आणि सूर्यास्तापर्यंत वणवण फिरायचा. पण अलीकडे जणू जंगलानेही आपली पाठ फिरवली होती. एकही प्राणी त्याच्या नजरेस पडत नव्हता. गावातील लोक महाशिवरात्रीच्या उत्सवाची तयारी करत होते. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते, पण विठ्ठलाच्या घरात मात्र चिंतेचे सावट पसरलेले होते. सावित्रीने पहाटे उठून अंगण सारवले होते आणि ती मनातून महादेवाची प्रार्थना करत होती की तिच्या पतीला आज काहीतरी शिकार मिळावी, जेणेकरून मुलांचे पोट भरेल. विठ्ठल आपले धनुष्य आणि भात्यातील बाण तपासून पाहत होता. त्याच्या मनात एकच विचार होता की आज जर शिकार मिळाली नाही तर घरचे सगळे लोक उपाशी राहतील. त्याने सावित्रीकडे पाहिले. तिचे डोळे काहीतरी सांगू पाहत होते. तिने हळूच त्याला आठवण करून दिली की आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस आहे आणि शक्य असल्यास कोण्या जीवाचा बळी घेऊ नकोस. पण विठ्ठलाला धर्मापेक्षा पोटाची भूक मोठी वाटत होती. त्याने रागाच्या भरात आपले सामान उचलले आणि जंगलाच्या दिशेने चालू लागला. चालता चालता त्याच्या मनात अनेक विचार येत होते. त्याला धोंडीबा या वृद्ध शिवभक्ताने सांगितलेले शब्द आठवत होते की महादेवाची भक्ती माणसाचे नशीब पालटून टाकते. पण विठ्ठलाला वाटायचे की महादेव भक्त श्रीमंतांचे ऐकतो, आपल्यासारख्या गरीब शिकाऱ्याकडे त्याचे लक्ष कुठे जाणार. जंगलात शिरताच त्याला एक वेगळाच अनुभव आला. नेहमी गजबजलेले जंगल आज शांत वाटत होते. पक्ष्यांचा चिवचिवाटही कमी झाला होता. विठ्ठल एक एक पाऊल सावधगिरीने टाकत होता. झाडांच्या सावल्या लांब होत चालल्या होत्या आणि ऊन तापू लागले होते. त्याने आपली नजर तीक्ष्ण केली होती, पण सकाळपासून दुपार झाली तरी त्याला साधे ससा किंवा पक्षीही दिसला नाही. त्याचे शरीर थकले होते. तहानेने त्याचा घसा कोरडा पडला होता, पण त्याने हार मानली नाही. त्याला माहीत होते की जर तो रिकामा हाताने परतला तर सावित्रीच्या डोळ्यांतील अश्रू त्याला सहन होणार नाहीत. त्याने आपल्या मनातल्या मनात महादेवाला साथ घातली. हे देवा, आज मला रिकाम्या हाताने पाठवू नकोस. विठ्ठलाचा हा प्रवास त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि तितकाच महत्त्वाचा ठरणार होता. त्याला कल्पनाही नव्हती की आजची ही शिकार त्याला प्राण्यांऐवजी स्वतःच्या अंतरात्म्यापर्यंत घेऊन जाणार आहे. रानातील काट्याकुट्यातून वाट काढताना त्याचे कपडे फाटले होते, पायातून रक्त येत होते, पण त्याच्या जिद्दीसमोर सर्व काही गौण होते. जसजशी संध्याकाळ जवळ येऊ लागली तसतशी त्याची अस्वस्थता वाढत गेली. त्याला जाणीव झाली की आता परत जाणे शक्य नाही, कारण अंधारात जंगलात फिरणे धोक्याचे नव्हते. त्याने ठरवले की आजची रात्र तो जंगलातच काढणार आणि उद्या सकाळी शिकार करूनच घरी परतणार. याच विचाराने त्याने एका मोठ्या तलावाच्या काठावर असलेल्या बेलाच्या झाडाकडे धाव घेतली, कारण रात्रीच्या वेळी प्राणी पाणी पिण्यासाठी तलावावर येतील अशी त्याची खात्री होती. विठ्ठलाने आपले धनुष्य सावरले आणि तो त्या महाकाय बेलाच्या झाडावर चढून एका फांदीवर विसावला. तिथे बसून तो खाली तलावाकडे पाहू लागला. त्याला वाटले की आजचा दिवस कष्टाचा गेला असला तरी रात्र नक्कीच फळ देईल. पण त्याला हे माहीत नव्हते की तो ज्या झाडावर बसला आहे ते बेलपत्राचे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहे आणि त्या झाडाखालीच एक प्राचीन शिवलिंग पालापाचोळ्यात झाकलेले आहे. विठ्ठलाच्या नकळत त्याच्याकडून घडणारी प्रत्येक कृती ही एक महान पूजा ठरणार होती. सावित्री घरी विठ्ठलाची वाट पाहत होती. तिने दिवा लावला होता आणि महादेवासमोर हात जोडून ती विठ्ठलाच्या सुरक्षेची प्रार्थना करत होती. विठ्ठल मात्र झाडावर बसून एका शिकारीच्या प्रतीक्षेत होता.
त्याची भूक आता शमली होती आणि केवळ शिकार मिळवण्याचे वेड त्याच्या डोक्यात होते. रात्र जसजशी वाढत गेली तसतसे जंगलाचे रूप भयावह होऊ लागले. विचित्र आवाज कानावर पडू लागले. पण विठ्ठल डगमगला नाही. तो अगदी शांतपणे आपला श्वास रोखून बसला होता. त्याला वाटली की आता लवकरच एखादी हरिण किंवा काळवीट पाणी पिण्यासाठी येईल. त्याच्या आयुष्यातील ती सर्वात मोठी आणि महत्त्वाची रात्र सुरू झाली होती, ज्या रात्रीने त्याला केवळ अन्नाऐवजी मोक्षाचा मार्ग दाखवला असता. विठ्ठल त्या फांदीवर स्वतःला सावरत बसला होता आणि थंडीचे झोत त्याच्या शरीराला स्पर्श करत होते. त्याने कधीही विचार केला नव्हता की तो अशा प्रकारे महाशिवरात्री साजरी करेल, पण विधिलिखित काही वेगळेच होते. आणि विठ्ठलाच्या आयुष्यातील संघर्षाचा हा पहिला भाग इथेच एका मोठ्या वळणावर येऊन थांबला होता. गावातील वातावरण आज भक्तीने रसरसलेले होते. पहाटेपासूनच मंदिरातील घंटांचा नाद आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा गजर आसमंतात घुमत होता. विठ्ठल जेव्हा आपल्या घराबाहेर पडला तेव्हा त्याने पाहिले की सारा गाव महादेवाच्या भक्तीत बुडाला आहे. घराघरांसमोर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या आणि अबालवृद्ध अंगावर सुती वस्त्रे परिधान करून शिवमंदिराच्या दिशेने जात होते. विठ्ठलाच्या खांद्यावर मात्र त्याचे जुने धनुष्य आणि पाठीवर बाणांचा भाता होता, जो या मंगलमय वातावरणात काहीसा विसंगत वाटत होता. वाटेत त्याला धोंडीबा भेटले. धोंडीबा हे गावातील सर्वात जुने आणि जाणते शिवभक्त होते. त्यांच्या कपाळावर भस्माचे 3 पट्टे चमकत होते आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ होती. धोंडीबांनी विठ्ठलाला पाहिले आणि थांबवले. त्यांनी विचारले, "अरे विठ्ठला, आजच्या या महापुण्यकारी दिवशी तू हातात धनुष्य घेऊन कुठे निघाला आहेस? आज तर महाशिवरात्री आहे. आजच्या दिवशी कोणत्याही जीवाची हत्या करणे महापाप मानले जाते. आज तर देवाच्या नामस्मरणात आणि उपवासात दिवस घालवायचा असतो." विठ्ठलाने क्षणभर आपली मान खाली घातली. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना आली खरी, पण घरातल्या रिकाम्या घागरी आणि भुकेने रडणाऱ्या शंभूचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळला. तो धोंडीबांना म्हणाला, "धोंडीबा काका, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण माझ्या घरात खायला अन्नाचा एक दाणा नाही. माझी मुलं काल रात्रीपासून उपाशी आहेत. जर मी आज शिकार केली नाही तर उद्याचा सूर्य त्यांना बघायला मिळेल की नाही याची मला खात्री नाही. भक्ती आणि उपवास हे पोट भरलेल्या माणसाला शोभतात. माझ्यासारख्या गरिबासाठी पोट भरणं हीच खरी भक्ती आहे." धोंडीबांच्या डोळ्यात विठ्ठलाविषयी सहानुभूती दाटून आली. त्यांनी विठ्ठलाच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय शांत स्वरात म्हणाले, "विठ्ठला, अरे हा महादेव भक्तांचा कैवारी आहे. तो भोळा शंकर आहे. तू जरी शिकारीसाठी जात असला तरी एक गोष्ट लक्षात ठेव, आजची रात्र ही साधी रात्र नाही. आज जो कोणी अजाणतेपणी का होईना पण त्याचे नाव घेतो किंवा त्याच्या चरणी लीन होतो, त्याचे 7 जन्मांचे पाप धुवून निघते. तू जंगलात जाशील तेव्हा सावध राहा. तिथे तुला कदाचित भक्तीची परीक्षा द्यावी लागेल. जर शक्य झाले तर आजच्या दिवशी कोणावरही अन्याय करू नकोस आणि मनातून त्या ईश्वराचा दावा कर." विठ्ठल काहीही न बोलता तिथून निघाला, पण धोंडीबांचे शब्द त्याच्या कानात गुंजत राहिले. त्याला आठवले की सावित्रीने सुद्धा सकाळी हेच सांगितले होते. गावातील शिवमंदिरात चाललेले अभिषेक आणि बेलपत्रांचा तो सुगंध विठ्ठलाला स्वतःकडे खेचत होता. पण पोटाची आग त्या सुगंधापेक्षा जास्त तीव्र होती. विठ्ठलाने मनाला घट्ट केले आणि जंगलाची वाट धरली. जसजसा तो गावापासून दूर जाऊ लागला तसतसा मंदिराचा आवाज क्षीण होत गेला. पण धोंडीबांनी सांगितलेले महाशिवरात्रीचे महत्त्व त्याच्या मनात घर करून बसले होते. त्याला वाटले की जर खरंच महादेव इतका दयाळू असेल तर तो माझ्या मुलांची भूक का पाहत नाही. त्याने रागाने एका दगडाला पाय मारला आणि मनातल्या मनात देवाला जाब विचारू लागला. पण निसर्गाचा नियम वेगळाच असतो. विठ्ठल जंगलात शिरला तेव्हा त्याला जाणवले की आज हवा काहीशी वेगळी आहे. पानांची सळसळसुद्धा काहीतरी सांगू पाहत आहे. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याला धोंडीबांच्या बोलण्यातला तो गर्भित अर्थ उमजत नव्हता, पण एक अदृश्य शक्ती त्याला पुढे ढकलत होती. त्याने मनाशी निश्चय केला की आज तो सर्वात मोठी शिकार करेल आणि आपल्या गरिबीचे पाश तोडून टाकेल. पण त्याला हे माहीत नव्हते की धोंडीबांनी त्याला दिलेल्या माहितीमुळे त्याच्या मनात भक्तीचे एक छोटेसे बीज पेरले गेले आहे, जे आजच्या रात्रीच्या अंधारात वटवृक्षासारखे फोफावणार होते. विठ्ठल जसा जसा दाट झाडीत शिरला तसे त्याला गावातील कोलाहल विसर पडला, पण त्याच्या अंतर्मनात शिव शिव असा एक अनामिक ध्वनी उमटू लागला. हाच तो क्षण होता जिथे एका सामान्य शिकाऱ्याचा प्रवास एका महान भक्ताकडे वळणार होता. त्याने आपल्या हातातील धनुष्याची प्रत्यंचा ओढून पाहिली आणि स्वतःला सिद्ध केले. शिकार मिळवण्यासाठी लागणारी एकाग्रता त्याने मिळवली, पण त्याच्या मनाचा एक कोपरा अजूनही मंदिरातल्या त्या घंटानादात अडकलेला होता. विठ्ठलाला वाटले की धोंडीबा काका उगाच काळजी करत आहेत. मी तर फक्त माझे पोट भरण्यासाठी हे करत आहे. यात पाप ते काय?
पण धर्माचे आणि कर्माचे गणित इतके सोपे नसते. विठ्ठलाने जंगलात आपली पावले टाकायला सुरुवात केली आणि नियतीने त्याच्यासाठी लावलेला हा भक्तीचा सापळा आता पूर्णपणे सक्रिय झाला होता. तो बेलाच्या झाडाकडे जाण्यापूर्वीचे हे मानसिक द्वंद्व त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. आणि अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या त्या पवित्र दिवशी एका बाजूला भक्तीचा महिमा गायला जात होता आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठलासारखा एक जीव स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत होता. विठ्ठलाचा हा प्रवास आता अशा वळणावर आला होता जिथे त्याला धोंडीबांच्या शब्दांचा खरा अर्थ लवकरच उलगडणार होता. सावित्रीने पहाटेच्या धुसर प्रकाशात चुलीकडे पाहिले, पण तिथे चैतन्याचा मागमूसही नव्हता. चुलीतली राख थंडगार पडली होती आणि वर ठेवलेले मातीचे पातेले रिकामे होते. काल रात्री पाण्याचा एक घोट घेऊन मुले झोपली होती आणि त्यांच्या पोटातील खळगी पाहून सावित्रीचे काळीज तिळतिळ तुटत होते. विठ्ठल जेव्हा आपला भाता खांद्यावर चढवू लागला तेव्हा सावित्रीने हळूच त्याच्या फाटलेल्या अंगरख्याला हात लावला आणि अतिशय कातर स्वरात म्हणाली, धनी, आजचा दिवस तरी घरीच थांबा. आज महादेवाची मोठी रात्र आहे. अवघा गाव उपवास करून त्या कैलासपतीची आळवणी करत आहे. अशा मंगल समयी तुम्ही शिकारीसाठी रानात गेलात आणि रक्ताचे डाग हाताला लागले तर ते पाप आपल्याला सोसेल का? विठ्ठलाने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. त्याने मागे वळून आपल्या झोपलेल्या मुलांकडे पाहिले, ज्यांचे चेहरे उपासमारीने ओढले गेले होते. तो रागाने आणि हतबलतेने ओरडला, सावित्री, तू मला पाप पुण्याच्या गोष्टी सांगू नकोस. ज्या बापाची लेकरं भुकेने व्याकुळ होऊन मरणाच्या दारात उभी असतात त्याला देवाधर्माच्या गप्पा शोभत नाहीत. तुझा तो महादेव जर खरंच दयाळू असेल तर त्याने आपल्या घराची ही अवस्था का होऊ दिली? आज जर मी रिकामा हाताने परतलो तर उद्या सकाळी आपल्या घरात कोणाचेही प्राण उरणार नाहीत. मला शिकारीला जाण्या वाचून दुसरा पर्याय नाही. सावित्रीचे डोळे पाण्याने भरून आले. तिने विठ्ठलाचे पाय धरले आणि विनवणी केली की कमीत कमी आजच्या दिवशी तरी कोणा निरागस जीवाचा बळी घेऊ नका. पण गरिबीचे चटके इतके तीव्र होते की विठ्ठलाला त्या शब्दांचे मोल उरले नव्हते. घरात खाण्यासाठी अन्नाचा एक दाणा नव्हता. धान्य साठवण्याची कणगी कितीतरी दिवसांपासून रिकामी होती आणि सावित्रीने आपले शेवटचे दागिने सुद्धा मुलांच्या पोटासाठी विकून टाकले होते. गरिबीने माणसाचा विवेक कसा संपतो याचे विठ्ठल हे जिवंत उदाहरण होता. सावित्रीने पाहिले की विठ्ठलाच्या डोळ्यात भक्तीऐवजी केवळ जगण्याची जिद्द आणि शिकारीची भूक होती. तिने मनोमन त्या निळकंठाला साथ घातली, हे देवा, माझ्या पतीचे रक्षण कर आणि त्यांना सन्मार्गावर आण. विठ्ठलाने सावित्रीचा हात झटकला आणि तो झपाझप पावली टाकत बाहेर पडला. घराबाहेर पडताच थंडीची एक लाट त्याच्या अंगावर आली, पण त्याच्या मनात पेटलेला क्रोधाचा आणि लाचारीचा अग्नी त्या थंडीपेक्षा जास्त दाहक होता. रस्त्याने जाताना त्याला गावातील सुखी लोकांची घरे दिसत होती, जिथे नैवेद्यासाठी सुग्रास अन्नाचा वास दरवळत होता. हे पाहून विठ्ठलाचा तीळपापड झाला. त्याला स्वतःच्या नशिबाचा आणि त्या जगाचा प्रचंड राग आला होता. त्याला आठवले की गेल्या वर्षीसुद्धा महाशिवरात्रीला तो शिकारीला गेला होता, पण तेव्हा परिस्थिती इतकी बिकट नव्हती. यावर्षी जणू साऱ्या निसर्गानेच त्याच्या विरुद्ध बंड पुकारले होते. सावित्रीने त्याला दिलेली ती शिकवण त्याच्या कानात गुंजत होती की जीव शिव समान असतो. पण विठ्ठलासाठी जीव हा केवळ अन्नाचे साधन होता. तो जंगलाच्या वेशीवर पोहोचला तेव्हा त्याने मागे वळून पाहिले. सावित्री घराच्या उंबरठ्यावर बसून शून्यात नजर लावून बसली होती. तिची ती मूर्ती पाहून विठ्ठलाचे मन क्षणभर हेलावले, पण लगेच त्याने आपल्या हातातल्या धनुष्यावरची पकड घट्ट केली. त्याला माहीत होते की आज जर तो हरला तर त्याचे संपूर्ण अस्तित्व संपून जाईल. गरिबीने त्याला इतके निगरगट्ट बनवले होते की त्याला प्राण्यांच्या ओरडण्यात आता वेदना ऐकू येत नव्हती. केवळ आपल्या मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. जंगलात शिरण्यापूर्वी त्याने एकदा आकाशाकडे पाहिले. ढगांच्या आडून सूर्य वर येत होता, पण विठ्ठलाच्या आयुष्यातला अंधार दूर होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. सावित्रीने घरात बसून महादेवाचे स्तोत्र म्हणायला सुरुवात केली होती. तिच्या भक्तीची ताकद आणि विठ्ठलाच्या कर्माची कसोटी आज एकाच वेळी लागणार होती. विठ्ठलाने दाट झाडीत प्रवेश केला आणि त्याच्या पावलांचा आवाज सुक्या पानांवर होऊ लागला. जणू काही निसर्ग त्याला सावध करत होता की पुढे जे घडणार आहे ते तुझ्या कल्पनेपलीकडचे आहे. पण विठ्ठल आपल्या ध्येयावर ठाम होता. त्याला आज शिकार हवीच होती, मग ती कोणत्याही किमतीत का मिळेना. आणि अशा प्रकारे सावित्रीची आध्यात्मिक ओढ आणि विठ्ठलाचा भौतिक संघर्ष यातून या महाशिवरात्रीच्या कथेचा पाया अधिक भक्कम होत गेला. विठ्ठलाने गावाच्या वेशी ओलांडल्या आणि तो घनदाट अरण्याच्या दिशेने चालू लागला, जिथे सूर्यकिरणेही जमिनीला स्पर्श करण्यासाठी धडपडत होती. हे अरण्य इतके निबिड होते की तिथे दिवसाही रात्रीचा भास व्हायचा. पण विठ्ठलासारख्या अनुभवी शिकाऱ्याला या रानाचा कोपऱ्या कोपऱ्याची माहिती होती.
त्याच्या पावलांचा आवाज सुक्या पाल्यापाचोळ्यावर उमटत होता आणि जणू काही संपूर्ण जंगल त्याच्या आगमनाची साक्ष देत होते. त्याने आपल्या धनुष्यावर हात फिरवला आणि भात्यातील बाण नीट लावून घेतले. त्याच्या मनात एकच जिद्द होती की आज रिकाम्या हाताने परत जायचे नाही. चालता चालता त्याला जाणवले की आज जंगलातली शांतता काहीशी अस्वस्थ करणारी आहे. नेहमी पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि माकडांच्या ओरडण्याने गाजणारे हे रान आज मूक झाले होते. विठ्ठल जसा जसा खोलवर शिरू लागला तसतशी झाडांची गर्दी वाढत गेली. वेलींनी झाडांना अशा प्रकारे विळखा घातला होता की जणू काही निसर्गाने तिथे जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले होते. विठ्ठलाने आपले कान तीक्ष्ण केले. त्याला एखाद्या हरणाची चाहूल लागेल अशी आशा होती, पण दूरवर केवळ झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येत होती. दुपारचे ऊन आता डोक्यावर आले होते आणि विठ्ठलाच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्याचा घसा कोरडा पडला होता, पण तो थांबायला तयार नव्हता, कारण त्याला माहीत होते की जर तो आता थांबला तर त्याच्या मुलांच्या नशिबातला अंधार अधिक गडद होईल. त्याने एका जुन्या वडाच्या झाडाखाली क्षणभर विसावा घेतला आणि आपल्या घरची आठवण काढली. सावित्रीने त्याला विनवणी केली होती की आज शिकार करू नकोस, पण विठ्ठलाला स्वतःच्या कर्मावर जास्त विश्वास होता. त्याने पुन्हा एकदा आपली वाटचाल सुरू केली. तो अशा भागात पोहोचला जिथे वन्य श्वापदांचे वास्तव्य जास्त असायचे. तिथे त्याला काही पाऊलखुणा दिसल्या. त्या एका मोठ्या डुकराच्या होत्या. विठ्ठलाच्या डोळ्यात एक चमक आली. त्याने अत्यंत सावधगिरीने पावले टाकायला सुरुवात केली. जणू काही तो जमिनीला स्पर्शच करत नव्हता, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. तो डुक्कर झाडीतून अचानक गायब झाला आणि विठ्ठलाच्या हाती पुन्हा निराशाच लागली. या रानामध्ये आज एक अनामिक शक्ती विठ्ठलाच्या धैर्याची परीक्षा घेत होती. तो जसजसा पुढे जात होता तसतसा त्याला गावातील शिवमंदिराच्या घंटेचा नाद दुरून ऐकू येत होता, जो वाऱ्याच्या झुळकीसोबत त्याच्या कानावर पडत होता. ते ऐकून त्याला धोंडीबा काकांचे शब्द आठवले की आजची रात्र साधी नाही. पण विठ्ठलाने आपले डोके झटकले आणि पुन्हा शिकारीच्या ध्यासाने भारलेला तो पुढच्या झाडीत शिरला. वाटेत त्याला एक छोटी नदी लागली. तिचे पाणी अत्यंत शीतल होते. विठ्ठलाने पोटभर पाणी प्यायले आणि पुन्हा शिकारीच्या शोधात निघाला. आज त्याला साधे ससे सुद्धा दिसत नव्हते. जणू काही साऱ्या रानातील प्राण्यांनी आज उपवास धरला होता आणि ते कुठेतरी लपून बसले होते. विठ्ठलाला आता आपल्या कौशल्याबद्दल शंका वाटू लागली. त्याला वाटले की त्याची दृष्टी मंदावली आहे की काय, पण तसे नव्हते. ही तर त्या कैलासपतीची एक लीला होती, जी एका पापी जीवाला सन्मार्गावर आणण्यासाठी रचली गेली होती. विठ्ठल आता अशा ठिकाणी पोहोचला होता जिथे मानवी पाऊल पडणे कठीण होते. तिथे काटेरी झुडपे आणि वेड्यावाकड्या वाढलेल्या झाडांनी रस्ता अडवला होता. विठ्ठलाने आपल्या कुऱ्हाडीने झाडे तोडत रस्ता बनवला. त्याच्या मनात आता संताप वाढू लागला होता. त्याने आकाशाकडे पाहून ओरडून विचारले की हे देवा, तू माझा अंत का पाहत आहेस? पण आकाशातून केवळ शांतता उत्तर म्हणून आली. संध्याकाळचे सावट आता हळूहळू जमिनीवर उतरू लागले होते आणि विठ्ठलाला जाणीव झाली की तो गावापासून खूप लांब आला आहे. त्याला आता घरी परतणे शक्य नव्हते. त्याला आजची रात्र या अरण्यातच काढावी लागणार होती. ही भीती त्याच्या मनात घर करू लागली, कारण रात्रीच्या वेळी वाघ आणि बिबट्यांसारखे शिकारी प्राणी बाहेर पडतात आणि विठ्ठल स्वतः एका शिकाऱ्याचा शिकार होऊ शकला असता. पण तरीही त्याच्या मनात शिकार मिळवण्याची ओढ कमी झाली नव्हती. त्याने ठरवले की तो या अरण्यातील सर्वात उंच आणि सुरक्षित अशा बेलाच्या झाडावर आश्रय घेईल, जिथून त्याला आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवता येईल आणि कदाचित पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यावर नेम धरता येईल. या घनदाट अरण्यातील त्याचा हा प्रवास आता एका अशा वळणावर आला होता जिथे त्याला केवळ पोटाची भूक नाही तर आत्म्याची तहानसुद्धा लागली होती. त्याने बेलाच्या झाडाच्या दिशेने आपली पावले वळवली आणि विठ्ठलाचा हा वनवास आता एका दिव्य घटनेकडे सरकत होता. दाट झाडी, रानफुलांचा वास आणि रात्रीच्या काळोखाची चाहूल यामुळे हे अरण्य आता अधिकच रहस्यमय वाटू लागले होते आणि विठ्ठलाचा हा प्रवास त्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा अध्याय बनणार होता. सकाळपासून वणवण भटकूनही विठ्ठलाच्या हाती काहीच लागले नव्हते. दुपार उलटली आणि सूर्याची किरणे आता कलू लागली होती. तरीही रानातील कोण्याही प्राण्याची साधी चाहूल लागत नव्हती. विठ्ठलाचा संयम आता सुटत चालला होता आणि त्याच्या अंगातील त्राणही कमी होत होते. पोटातील भुकेपेक्षा रिकाम्या हाताने घरी जाण्याच्या भीतीने त्याचे मन जास्त पोखरले जात होते. तो मनाशीच विचार करत होता की आज काय झालं या अरण्याला. नेहमी जिथे डुकरांच्या टोळा आणि हरणांचे कळप दिसायचे तिथे आज फक्त शांतता पसरली आहे. प्रत्येक झाडामागे आणि प्रत्येक झुडपाच्या आड त्याने शोध घेतला, पण नियती आज त्याची कठोर परीक्षा घेत होती.
विठ्ठलाचा घसा कोरडा पडला होता आणि अन्नाशिवाय त्याचे शरीर थरथरायला लागले होते. पण तरीही शिकारीचा ध्यास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. तो एका ओढ्यापाशी गेला, पण तिथेही पाणी पिण्यासाठी येणारा एकही प्राणी त्याला दिसला नाही. विठ्ठलाला आता स्वतःच्या नशिबाचा प्रचंड संताप येऊ लागला होता. त्याने विचार केला की सावित्रीचं म्हणणं खरं तर नाही ना, की आजच्या दिवशी शिकार करणं हे देवाच्या विरोधात आहे. पण मग त्याने स्वतःलाच सावरलं, कारण त्याची मुलं भुकेने तळमळत होती. सूर्यास्ताची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतसा जंगलाचा रंग बदलू लागला. सावल्या लांब झाल्या आणि आकाशात तांबूस रंग पसरला. हे पाहून विठ्ठलाच्या काळजात धडधड वाढली, कारण अंधार पडल्यावर रानात शिकारीच्या शोधात फिरणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देणे होते. तरीही रिकाम्या हाताने परत न जाण्याचा त्याचा हट्ट कायम होता. त्याने आपले पाऊल अधिक वेगाने उचलले आणि घनदाट झाडीत शिरला. पण तिथूनही त्याला काहीच नवसले नाही. थकव्यामुळे त्याचे पाय जड झाले होते आणि धनुष्य उचलणेही त्याला कठीण जात होते. तरीही त्याने आपली नजर चहूकडे फिरवली. त्याला वाटले की कदाचित रात्रीच्या वेळी तरी एखादा प्राणी त्याच्या जाळ्यात अडकेल. अन्नाच्या शोधातली ही वणवण आता त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली होती. त्याच्या चेहऱ्यावर आता चिंतेच्या आणि हतबलतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. दिवसभर काहीही न खाल्ल्यामुळे आणि सतत चालल्यामुळे त्याला चक्कर येऊ लागली होती. तरीही तो स्वतःला सावरत पुढे सरकत राहिला, कारण शिकारीची ती आस त्याला थांबू देत नव्हती. विठ्ठलाच्या आयुष्यातील ही वणवण आता त्याला एका अशा ठिकाणी घेऊन आली होती जिथून परतीचा मार्ग कठीण होता आणि पुढे केवळ अंधार होता. अशा रीतीने तो दिवसभर भटकूनही रिकाम्या हाताने सूर्यास्ताच्या उंबरठ्यावर उभा होता आणि आता जंगलातील भयानक रात्र त्याचे स्वागत करायला तयार होती. सूर्याचे तांबडे किरण आता क्षितिजाखाली पूर्णपणे लुप्त झाले होते आणि जंगलातील दाट अंधाराने आपले साम्राज्य पसरवायला सुरुवात केली होती. आकाशात हळूहळू लुकलुकणारे तारे दिसू लागले, पण विठ्ठलाच्या मनात मात्र भयाचे काळे ढग दाटून आले होते. रात्रीच्या वेळी जंगलात राहणे हे मृत्यूशी दाट घालण्यासारखे होते, हे तो चांगल्या प्रकारे जाणून होता. दुरून कुठेतरी कोल्ह्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता आणि रात्रीच्या चराचर सृष्टीने आपले भयावह संगीत सुरू केले होते. विठ्ठलाला आता शिकारीपेक्षा स्वतःचा जीव वाचवणे महत्त्वाचे वाटू लागले. त्याने आजूबाजूला नजर फिरवली तेव्हा त्याला अंधारात एक महाकाय बेलाचे झाड दिसले. हे झाड एका तलावाच्या काठावर होते आणि तिथे शिकारीची दाट शक्यता होती. विठ्ठलाने आपले धनुष्य खांद्याला अडकवले आणि अत्यंत चपळाईने त्या झाडावर चढण्यास सुरुवात केली. झाडाच्या फांद्यांवरून जाताना त्याला काटे बोचत होते, पण त्याने पर्वा केली नाही. तो एका सुरक्षित आणि उंच फांदीवर जाऊन विसावला, जिथून त्याला तलावाकडे स्वच्छ पाहता येत होते. रात्रीची थंडी हळूहळू वाढू लागली होती आणि विठ्ठलाच्या शरीराला कंप सुटू लागला होता. त्याने विचार केला की आजची ही रात्र कशी तरी काढायची आणि उद्या सकाळी काहीतरी शिकार करूनच घरी परतायचे. त्याने आपल्या मुलांचे चेहरे आठवले, जे भुकेनं व्याकुळ होऊन आपली वाट पाहत असतील. सावित्रीने त्याला आजच्या दिवशी शिकारीला जाण्यास मनाई केली होती, पण त्याने तिचे ऐकले नव्हते. आता त्याला सावित्रीच्या शब्दांची आठवण होऊन मनातून रुखरुख वाटू लागली होती. त्या झाडावर बसून तो तलावाकडे एकटक पाहत होता की कधी एखादा प्राणी तिथे पाणी पिण्यासाठी येईल. रात्र जसजशी वाढत चालली होती तसतसे जंगलाचे रूप अधिकच गूढ होत चालले होते. पानांची सळसळसुद्धा आता एखाद्या शापदाच्या पावलांचा आवाज असल्याचा भास निर्माण करत होती. विठ्ठलाने आपले हात चोळून शरीरात थोडी ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला आठवले की धोंडीबा काकांनी सांगितले होते की आज महाशिवरात्री आहे आणि आजची रात्र जागरणाची आहे. अजाणतेपणी का होईना पण आज तो जंगलात बसून हे जागरणच करत होता. पण त्याचे हे जागरण भक्तीसाठी नसून केवळ पोटासाठी होते. झाडाच्या फांद्यांवर बसणे कठीण होते, म्हणून त्याने काही पाने तोडून तिथे बसण्यासाठी जागा करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला हे माहीत नव्हते की तो तोडलेली पाने बेलाची आहेत आणि ती सरळ खाली असलेल्या महादेवाच्या शिवलिंगावर पडत आहेत. विठ्ठलाची ही प्रत्येक हालचाल त्याच्या अजाणतेपणी केलेल्या पूजेची पहिली पायरी होती. थंडीमुळे त्याचे दात वाजत होते आणि भुकेमुळे पोटाला पीळ पडत होता. तरीही त्याने आपली एकाग्रता भंग होऊ दिली नाही. त्याच्या मनात शिकारीचे आणि जगण्याचे युद्ध सुरू होते. जंगलातल्या रात्रीचा तो भयानक सन्नाटा केवळ रातकिड्यांच्या आवाजाने भंग होत होता आणि विठ्ठल त्या फांदीला घट्ट धरून बसला होता. भीती, भूक आणि थंडी या तिन्ही संकटांनी त्याला घेरले होते. तरीही त्याच्या मनातला शिकारी अजून जागाच होता. त्याने विचार केला की जर आज त्याला शिकार मिळाली नाही तर तो उद्या आपल्या कुटुंबाला तोंड कसे दाखवेल.
याच चिंतेने आणि भयाने त्याच्या डोळ्यांतील झोप उडाली होती. विठ्ठल आता त्या झाडाच्या फांदीवर अधिक घट्ट बसला, कारण त्याला दूरवर काहीतरी हालचाल जाणवली होती, पण तो केवळ वाऱ्याचा झोत होता. त्याच्या मनात आता शिकारीच्या ध्यासासोबतच एक अनामिक अस्वस्थता घर करू लागली होती. जणू काही हे अरण्य त्याला काहीतरी सांगू पाहत होते, पण विठ्ठलाची समज अजून तिथे पोचली नव्हती. अशा प्रकारे विठ्ठल त्या पवित्र बेलाच्या झाडावर आपल्या नशिबाशी 2 हात करत बसला होता आणि महादेवाची ही महान शिवरात्र त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार घडवण्यासाठी सज्ज होत होती. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला होता आणि जंगलातील शांतता आता अधिकच भयानक वाटू लागली होती. विठ्ठल ज्या बेलाच्या झाडावर बसला होता तिथून त्याला खालच्या तलावाच्या पाण्यात आकाशातील ताऱ्यांचे प्रतिबिंब हलताना दिसत होते. थंडीचा कडाका इतका वाढला होता की विठ्ठलाचे हातपाय पार गारठून गेले होते. त्याच्या अंगावरचे फाटके कपडे या बोचऱ्या वाऱ्याला रोखण्यासाठी पुरेसे नव्हते. त्याला मधूनच डुलकी लागत होती, पण फांदीवरून खाली पडण्याची भीती त्याला जागी ठेवत होती. जर तो चुकून खाली पडला असता तर खाली दबा धरून बसलेली रानटी श्वापदे त्याला फाडून खाण्यास तयार होती. विठ्ठलाने आपल्या दोन्ही हातांनी फांदीला घट्ट मिठी मारली होती. त्याच्या मनात पुन्हा पुन्हा सावित्रीचा चेहरा येत होता. ती कदाचित आता महादेवाच्या मंदिरात बसून भजन करत असेल किंवा घरी मुलांच्या उशाशी बसून विठ्ठलाची वाट पाहत असेल. विठ्ठलाला स्वतःची खूप चीड येत होती. त्याला वाटले की आपण शिकारीच्या नादात स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव संकटात टाकला आहे, पण दुसरीकडे पोटाची आग त्याला शांत बसू देत नव्हती. भुकेमुळे त्याच्या पोटात जणू काही वणवा पेटला होता. त्याने सकाळी गावाबाहेर पडल्यापासून अन्नाचा एक दाणाही खाल्ला नव्हता. नकळतपणे तो आज महाशिवरात्रीचा कडक उपवास करत होता. शरीरातील ऊर्जेचा साठा संपत चालला होता आणि डोळ्यांवर झोपेची झापड येत होती. स्वतःला जागे ठेवण्यासाठी विठ्ठलाने झाडाच्या फांदीला हात लावला. तिथली पाने त्याच्या हाताला लागत होती. त्याने सहज म्हणून काही पाने तोडली आणि ती इकडे तिकडे फेकायला सुरुवात केली. त्याला माहीत नव्हते की या साध्या वाटणाऱ्या कृतीतून तो महादेवाची पूजा करत आहे. झाडाच्या फांदीवर बसून तासनतास एकाच स्थितीत राहिल्यामुळे त्याच्या शरीराचा प्रत्येक सांधा दुखत होता. रानातील रातकिड्यांचा किरकिर आवाज कानांना त्रासदायक वाटत होता. अधूनमधून कुठल्या तरी मोठ्या प्राण्याच्या गर्जनेचा आवाज लांबून येत होता, ज्यामुळे विठ्ठलाचे हृदय धपापायला लागत होते. त्याने विचार केला की आजची ही रात्र कधी संपणार आणि प्रकाशाचा पहिला किरण कधी दिसणार. अंधारात त्याला झाडांच्या फांद्या एखाद्या राक्षसाच्या हातांसारख्या वाटत होत्या. भीती आणि भक्ती यांच्या सीमारेषेवर विठ्ठल उभा होता. त्याला धोंडीबा काकांचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते की महादेवाची कृपा झाली तर दगडातूनही देव प्रकटतो. पण विठ्ठलाला वाटले की माझ्यासारख्या पापी माणसावर देव का कृपा करेल. त्याने पुन्हा काही पाने तोडली आणि ती खाली टाकली. त्याच्या अजाणतेपणी चाललेले हे जागरण आणि उपवास त्याला एका मोठ्या परिवर्तनाकडे घेऊन जात होते. पण सध्या तरी विठ्ठलासाठी ती केवळ एक अस्तित्वाची लढाई होती. तलावाच्या काठावर काही प्राण्यांची चाहूल लागते का याकडे त्याचे लक्ष होते, पण रात्र जणू काही स्तब्ध झाली होती. विठ्ठलाच्या सहनशक्तीची सीमा आता संपत आली होती. तरीही तो फांदीला धरून महादेवाची वाट पाहत नव्हता. तो शिकार मिळण्याची वाट पाहत होता. हेच त्याच्या जीवनाचे दुर्दैव होते की तो समोर असलेल्या मोक्षाला सोडून केवळ भौतिक सुखाच्या मागे लागला होता. पण महादेवाची लीला अगाध असते. तो भक्ताची परीक्षा घेतल्याशिवाय त्याला काहीही देत नाही आणि विठ्ठलाची ही परीक्षा आता शिगेला पोचली होती. रात्र संपायला अजून बराच अवकाश होता आणि थंडीचा जोर कमी होण्याऐवजी वाढतच होता. विठ्ठल त्या फांदीवर स्वतःला सावरत बसला होता आणि त्याच्या अंतर्मनात एक अनामिक भीती आणि आशा यांचे युद्ध सुरू होते. अधूनमधून कुठल्या तरी मोठ्या प्राण्याच्या गर्जनेचा आवाज लांबून येत होता, ज्यामुळे विठ्ठलाचे हृदय धपापायला लागत होते. त्याने विचार केला की आजची ही रात्र कधी संपणार आणि प्रकाशाचा पहिला किरण कधी दिसणार. अंधारात त्याला झाडांच्या फांद्या एखाद्या राक्षसाच्या हातांसारख्या वाटत होत्या. भीती आणि भक्ती यांच्या सीमारेषेवर विठ्ठल उभा होता. त्याला धोंडीबा काकांचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते की महादेवाची कृपा झाली तर दगडातूनही देव प्रकटतो. पण विठ्ठलाला वाटले की माझ्यासारख्या पापी माणसावर देव का कृपा करेल. त्याने पुन्हा काही पाने तोडली आणि ती खाली टाकली. त्याच्या अजाणतेपणी चाललेले हे जागरण आणि उपवास त्याला एका मोठ्या परिवर्तनाकडे घेऊन जात होते. पण सध्या तरी विठ्ठलासाठी ती केवळ एक अस्तित्वाची लढाई होती. तलावाच्या काठावर काही प्राण्यांची चाहूल लागते का याकडे त्याचे लक्ष होते. पण रात्र जणू काही स्तब्ध झाली होती.
विठ्ठलाच्या सहनशक्तीची सीमा आता संपत आली होती. तरीही तो फांदीला धरून महादेवाची वाट पाहत नव्हता. तो शिकार मिळण्याची वाट पाहत होता. हेच त्याच्या जीवनाचे दुर्दैव होते की तो समोर असलेल्या मोक्षाला सोडून केवळ भौतिक सुखाच्या मागे लागला होता. पण महादेवाची लीला अगाध असते. तो भक्ताची परीक्षा घेतल्याशिवाय त्याला काहीही देत नाही. आणि विठ्ठलाची ही परीक्षा आता शिगेला पोहोचली होती. रात्र संपायला अजून बराच अवकाश होता आणि थंडीचा जोर कमी होण्याऐवजी वाढतच होता. विठ्ठल त्या फांदीवर स्वतःला सावरत बसला होता आणि त्याच्या अंतर्मनात एक अनामिक भीती आणि आशा यांचे युद्ध सुरू होते. रात्रीचा दुसरा प्रहर आता मध्यरात्रीकडे झुकू लागला होता आणि अरण्यातील थंडीने जणू विठ्ठलाच्या हाडामासांत शिरण्याचा चंग बांधला होता. त्याच्या हातापायांना मुंग्या येत होत्या आणि थंडीमुळे त्याचे शरीर इतके थरथरत होते की फांदीवर बसणे आता त्याला केवळ अशक्य वाटू लागले होते. स्वतःला जागे ठेवण्यासाठी आणि शरीराला थोडी तरी हालचाल देण्यासाठी विठ्ठलाने आपल्या हाताशी येतील ती बेलाची पाने तोडण्यास सुरुवात केली. तो एक एक पान तोडत होता आणि मनातल्या मनात आपल्या नशिबाला दोष देत ती पाने खाली टाकत होता. त्यालाही अजिबात ठाऊक नव्हते की तो ज्या झाडावर बसला आहे ते साधे झाड नसून महादेवाला अत्यंत प्रिय असलेले बेलवृक्ष आहे आणि त्याच्या खालीच पालापाचुळ्यात झाकलेले एक प्राचीन आणि तेजस्वी शिवलिंग आहे. विठ्ठलाच्या हाताचा थरथराट इतका होता की त्याच्या पाण्याच्या भांड्यातून काही थेंब पाणीसुद्धा नकळतपणे खाली सांडत होते. अशा प्रकारे अजाणतेपणी त्याने त्या शिवलिंगावर जलाभिषेक आणि बेलपत्रांचे अर्पण करण्यास सुरुवात केली होती. त्याच्या मनात केवळ शिकारीचा विचार होता, पण त्याच्या हाताकडून मात्र सृष्टीतील सर्वात मोठी पूजा घडत होती. प्रत्येक वेळी जेव्हा तो एक पान तोडून खाली टाकायचा तेव्हा ते पान बरोबर त्या शिवलिंगाच्या मस्तकावर जाऊन विसावत होते. निसर्गाची ही किमया विठ्ठलाच्या कल्पनेपलीकडची होती. त्याने विचार केला की आजची ही रात्र त्याच्यासाठी शिक्षा आहे, पण प्रत्यक्षात ती त्याच्या जीवनातील सर्वात मोठी दीक्षा ठरत होती. भुकेमुळे आणि ताणतणावामुळे त्याचे भान हरपत चालले होते, तरीही त्याची ती पाने तोडण्याची क्रिया मात्र थांबत नव्हती. रात्र आता गडद झाली होती आणि जंगलातल्या गूढ शांततेत केवळ त्या पानांच्या पडण्याचा मंद आवाज येत होता. विठ्ठलाने एक दीर्घ निश्वास सोडला आणि पुन्हा एकदा आपल्या धनुष्यावरची पकड घट्ट केली, कारण त्याला आता खालच्या बाजूला काहीतरी हालचाल जाणवली होती. पण खाली काय आहे हे पाहण्यापूर्वीच त्याच्या हातून पडलेल्या त्या बेलपत्रांनी पहिल्या प्रहराची पूजा पूर्ण केली होती. विठ्ठल त्या फांदीवर स्वतःला सावरत असतानाच त्याच्या अंतर्मनात एक क्षणिक शांतीची जाणीव झाली, जी त्याच्या आत्तापर्यंतच्या राकट आयुष्यात त्याला कधीच मिळाली नव्हती. पण त्याने या शांतीकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा शिकारीच्या ध्यासाने तो तलावाच्या पाण्याकडे नजर लावून बसला. त्याला वाटले की आता लवकरच एखादा प्राणी येईल आणि त्याच्या मुलांची भूक भागेल. पण त्याला हे माहीत नव्हते की महादेवाने त्याच्यासाठी शिकारीपेक्षाही काहीतरी मोठे राखून ठेवले आहे आणि विठ्ठलाच्या या अजाणतेपणी घडलेल्या भक्तीचा हा पहिला टप्पा आता पूर्ण झाला होता. पहिली प्रहाराची पूजा अजाणतेपणी पूर्ण झाली होती आणि विठ्ठलाच्या आयुष्यातील तो अत्यंत महत्त्वाचा क्षण होता, ज्याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती. मध्यरात्रीचा काळोख आता इतका दाट झाला होता की समोरचे काहीच दिसत नव्हते आणि जंगलातील प्रत्येक झाड एखाद्या सुप्त राक्षसासारखे उभे आहे असा भास विठ्ठलाला होऊ लागला होता. थंडीचा कडाका आता शिगेला पोहोचला होता आणि बोचरा वारा त्याच्या फाटलेल्या कपड्यांमधून शरीराचा वेध घेत होता. विठ्ठलाने आपल्या दोन्ही हातांनी स्वतःचे शरीर लपेटून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. त्याच्या मनात पुन्हा पुन्हा सावित्रीचे शब्द घुमत होते की आजच्या रात्री महादेव प्रत्येकाची हाक ऐकतो. विठ्ठलाला वाटले की जर महादेव खरंच ऐकत असेल तर त्याने मला या परिस्थितीत का ठेवले आहे. त्याच्या पोटातील भूक आता एका वेगळ्याच पातळीवर गेली होती, जिथे त्याला वेदनेऐवजी एक प्रकारची बधिरता जाणवू लागली होती. त्याने पुन्हा एकदा फांदीवरची बेलाची पाने तोडली. ही पाने तोडताना त्याचा स्पर्श त्या कोवळ्या देठांना लागत होता आणि तो स्पर्श त्याला एक प्रकारची अनामिक शांती देऊन जात होता. पण विठ्ठलाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याने तोडलेली ती पाने खाली असलेल्या शिवलिंगावर एकामागून एक पडत होती आणि विठ्ठलाच्या पाण्याच्या भांड्यातून सांडलेले पाणी त्या लिंगावर अभिषेक करत होते. ही निसर्गाची किती अजब किमया होती की एक शिकारी जो प्राण्यांचा जीव घेण्यासाठी आला होता, तोच जगाच्या पालनकर्त्याची पूजा करत होता. विठ्ठलाच्या आयुष्यात आजवर त्याने केवळ हिंसा पाहिली होती. रक्ताचे डाग आणि प्राण्यांचे आक्रंदन हेच त्याचे जग होते. पण आजच्या या रात्रीत काहीतरी वेगळे होते. तलावाच्या संथ पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब हलत होते आणि विठ्ठलाला त्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहण्याची ओढ लागली होती. पण अंधारामुळे त्याला काहीच दिसत नव्हते.
त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. त्याला त्याचे बालपण आठवले. त्याचे वडीलही शिकारीच होते आणि त्यांनीच त्याला हे धनुष्य चालवायला शिकवले होते. पण त्यांच्या काळात रान इतके निगरगट्ट झाले नव्हते. विठ्ठलाला वाटले की कदाचित हा त्याच्या कर्माचाच दोष आहे, जो त्याला आज इतकी वणवण करायला लावत आहे. त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि पुन्हा फांदीला घट्ट धरले. फांदीवरून हात घसरला असता तर तो थेट खाली असलेल्या त्या शिवलिंगावर पडला असता. पण महादेवाने त्याला अजून तिथेच राखून ठेवले होते, कारण अजून पुढचे प्रहर बाकी होते. विठ्ठलाला आता शिकारीच्या अपेक्षेने पुन्हा एकदा धनुष्य सरसावले, कारण त्याला दुरून झाडांच्या पाल्याची सळसळ ऐकू आली. तो आवाज एखाद्या प्राण्याच्या पावलांचा होता की केवळ भ्रम, हे त्याला उमजत नव्हते. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि घामाचे थेंब कपाळावर उमटले होते. त्याने आपल्या डोळ्यांना ताण देऊन अंधारात पाहण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटले की आज जर ही शिकार मिळाली तर तो या जंगलातून कायमचा निघून जाईल आणि पुन्हा कधीच शिकार करणार नाही. पण ही केवळ त्याची त्यावेळची हतबलता होती की खरंच त्याचे हृदय परिवर्तन व्हायला सुरुवात झाली होती, हे सांगणे कठीण होते. पहिल्या प्रहराची ही सांगता त्याला एका अशा मानसिक अवस्थेत घेऊन गेली होती जिथे तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागला होता की आपण हे सर्व का करतोय? काय फक्त पोटासाठी एखाद्याचा जीव घेणे योग्य आहे? पण लगेच त्याला सावित्री आणि शंभूचे भुकेले चेहरे आठवले आणि त्याचा निश्चय पुन्हा दृढ झाला. अशा प्रकारे विठ्ठल त्या फांदीवर भक्ती आणि भूक यांच्या सीमारेषेवर उभा होता आणि रात्र आता दुसऱ्या प्रहराच्या गूढ गर्भात शिरत होती. सृष्टीतील हा एक अजब चमत्कार होता, जिथे एक पापी जीव अजाणतेपणी मोक्षाच्या वाटेवर चालू लागला होता आणि महादेव मोठ्या कुतूहलाने आपल्या या विचित्र भक्ताची परीक्षा पाहत होते. विठ्ठलाने पुन्हा काही पाने तोडली आणि ती खाली टाकली. प्रत्येक पानासोबत त्याचे एक एक पाप गळून पडत होते आणि त्याचा अंतरात्मा उजळून निघण्याची प्रक्रिया संथपणे सुरू झाली होती. रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झाला आणि जंगलातील शांतता अधिकच गडद झाली असतानाच अचानक विठ्ठलाच्या कानावर सुक्या पानांच्या चुरमुरण्याचा अतिशय हलका आवाज पडला. त्याने श्वास रोखून धरला आणि आपली नजर तलावाच्या काठावर खिळवून ठेवली. झाडांच्या सावलीतून एक तहानेने व्याकुळ झालेली हरिणी हळूवार पावले टाकत पाण्यासाठी बाहेर आली. चंद्राच्या प्रकाशात तिची कातडी चमकत होती आणि तिचे मोठे पाणीदार डोळे भीतीने चहूकडे पाहत होते. विठ्ठलाच्या डोळ्यात एक शिकारी चमक आली. त्याला वाटले की अखेर महादेवाने त्याची हाक ऐकली आणि त्याच्या मुलांच्या भुकेचे साधन समोर पाठवले. त्याने अत्यंत सावधगिरीने आपला धनुष्य सरसावला आणि भात्यातून एक अणकुचीदार बाण काढून प्रत्यंचला लावला. जसा त्याने बाण ओढला आणि हरणीवर नेम धरला तसे झाडाच्या फांदीची हालचाल झाली आणि पुन्हा एकदा काही बेलपत्रे आणि पाण्याचे थेंब खाली असलेल्या शिवलिंगावर पडले. विठ्ठलाने बाण सोडणार इतक्यात त्याला जाणीव झाली की ती हरणी घाबरून एका जागी थबकली आहे. विठ्ठलाला असे वाटले की ती हरणी जणू काही त्याच्याशी बोलू पाहत आहे. शिकारीच्या नियमांप्रमाणे त्याने बाण सोडायला हवा होता, पण त्याच्या मनात अचानक एक अनामिक दयेचा ओलावा निर्माण झाला. त्या हरणीचे ते निरागस डोळे पाहून विठ्ठलाला आपल्या घरी असलेल्या लहान शंभूची आठवण आली. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला आणि त्याचे हात थरथरू लागले. त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि मनाशी म्हटले की जर आज मी हिला सोडले तर माझे कुटुंब उपाशी मरेल. पण त्याचवेळी धोंडीबा काकांचे शब्द त्याच्या कानात गुंजले की आजची रात्र कोण्या जीवाचा बळी घेण्याची नाही. विठ्ठल एका मोठ्या पेचात पडला होता. एका बाजूला बापाचे कर्तव्य होते आणि दुसऱ्या बाजूला एका निरागस जीवाचे प्राण. त्याने पुन्हा एकदा नेम धरला, पण हरणीने आपली मान वर केली आणि जणू विठ्ठलाच्या डोळ्यात थेट पाहिले. त्या नजरेत एक प्रकारची विनवणी होती, एक करुणा होती. विठ्ठलाच्या आयुष्यात आजवर त्याने हजारो शिकाऱ्या केल्या होत्या, पण अशा प्रकारे कोणा प्राण्याने त्याच्याकडे पाहिले नव्हते. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले आणि त्याने बाण थोडा सैल केला. ही हरणी केवळ पाणी पिण्यासाठी आली होती आणि तिला कल्पनाही नव्हती की मृत्यू तिच्या इतक्याच जवळ आहे. विठ्ठलाच्या अजाणतेपणी घडलेल्या पूजेमुळे त्याच्या हृदयातील क्रूरता हळूहळू वितळू लागली होती, पण पोटाची भूक अजूनही त्याला शिकारीसाठी उद्युक्त करत होती. विठ्ठलाचा हा अंतर्गत संघर्ष आता शिगेला पोहोचला होता आणि तो त्या हरिणीचा जीव घेणार की तिला जीवनदान देणार यावरच त्याच्या या व्रतकथेचे पुढचे वळण अवलंबून होते. त्याने डोळे मिटले आणि मनातल्या मनात महादेवाचा धावा केला. या एका क्षणाने विठ्ठलाच्या आयुष्यातील सर्व कर्मांची बेरीज वजाबाकी होणार होती आणि रात्र
आता आपल्या सर्वात रहस्यमय टप्प्याकडे सरकत होती. विठ्ठलाने धनुष्याची प्रत्यंचा कानापर्यंत ओढली होती आणि त्याचा बाण त्या हरिणीच्या काळजाचा वेध घेण्यासाठी सज्ज झाला होता. पण नेमका त्याच क्षणी त्या मुक्या प्राण्याच्या डोळ्यांतून जणू शब्दांची धार वाहू लागली. ती हरिणी थरथरत्या आवाजात मानवी भाषेत बोलत आहे असा भास विठ्ठलाला झाला. ती म्हणाली, हे पारध्या, तू माझा शिकार करून तुझे पोट भरशील, पण घरी माझी लहान पाडसे माझी वाट पाहत आहेत. मी त्यांना दूध पाजण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी निघाले होते. जर तू मला आता मारलेस तर ती बिचारी लेकरे आईविना तडफडून मरतील. मला थोडा वेळ दे. मी माझ्या पिलांना भेटून आणि त्यांना निरोप देऊन पुन्हा तुझ्यासमोर स्वतःहून येईन. तेव्हा तू खुशाल माझे प्राण घे. विठ्ठलाचे हात बाण सोडण्याऐवजी थरथरायला लागले. त्याच्या आयुष्यात त्याने कधीही अशा प्रकारची करुणा पाहिली नव्हती. त्याला वाटले की हा एखादा भ्रम आहे, की आजच्या रात्रीचा हा काही दिव्य चमत्कार. त्याने मनात विचार केला की जर मी हिला सोडले तर मी घरी काय नेणार. पण हरिणीची ती आईपणाची ओढ विठ्ठलाला आपल्या सावित्रीच्या मायेसारखी वाटली. याच गोंधळात त्याने फांदीवर आपली हालचाल केली आणि पुन्हा एकदा त्याच्या अंगावरचे घामाचे थेंब आणि हाताला लागलेली बेलाची पाने खाली पडली. दुसऱ्या प्रहाराची ही पूजा अशा प्रकारे पार पडली की विठ्ठलाला त्याचे भानही राहिले नाही. महादेवाच्या त्या अदृश्य शक्तीने त्याच्या क्रूर काळजावर मायेचा हात फिरवायला सुरुवात केली होती. विठ्ठलाने अखेर आपला बाण खाली घेतला आणि त्या हरिणीला जाण्याची परवानगी दिली. तो स्वतःशीच पुटपुटला की मी इतका पापी कसा झालो की एका आईला तिच्या मुलांपासून वेगळे करण्याचा विचार करत होतो. हरिणीने कृतज्ञतेने विठ्ठलाकडे पाहिले आणि ती वेगाने दाट झाडीत अदृश्य झाली. विठ्ठल आता त्या झाडावर एकटाच बसून होता. त्याचं पोट अजूनही भुकेने व्याकुळ होते, पण त्याच्या मनात मात्र एक वेगळीच शांतता नांदू लागली होती. त्याने पुन्हा बेलाची पानं तोडून खाली टाकली आणि मनातल्या मनात साद घातली की हे शंकरा, आज माझी ही काय अवस्था केली आहेस. त्याला धोंडीबा काकांचे शब्द पुन्हा आठवले की आजच्या रात्री जो कोणावर दया करतो त्यावर देव दया करतो. विठ्ठलाने आपले धनुष्य बाजूला ठेवले आणि तो तिसऱ्या प्रहराच्या प्रतीक्षेत राहिला. त्याला आता शिकारीची भूक नव्हती, तर त्या सत्याची भूक लागली होती, ज्याने त्याचे हृदय पहिल्यांदाच हलवून सोडले होते. रात्र आता उत्तर रात्रीकडे झुकली होती आणि जंगलातील वातावरण अधिकच सात्विक होऊ लागले होते. विठ्ठल त्या बेलाच्या फांदीवर बसून आपल्या नशिबाचा विचार करत होता. त्याचे शरीर थंडीने अगदी गारठून गेले होते आणि भुकेची तीव्र जाणीव त्याला वारंवार आपल्या कर्तव्याची आठवण करून देत होती. पहिल्या हरिणीला सोडून दिल्यावर त्याच्या मनात एक विचित्र अपराधीपणाची आणि त्याचवेळी एका अनामिक समाधानाची भावना दाटून आली होती. तो स्वतःलाच विचारत होता की मी नक्की काय करतोय. शिकार करायला आलोय की जीवदान द्यायला. पण नियतीला अजून काहीतरी वेगळेच सिद्ध करायचे होते. थोड्याच वेळात पुन्हा तलावाच्या दिशेने वाळलेल्या पानांचा आवाज येऊ लागला. विठ्ठलाने आपले धनुष्य सावरले आणि श्वास रोखून पाहिले. यावेळी तिथे दुसरी एक हरिणी आली होती. ती पहिल्या हरिणीपेक्षा अधिक मोठी आणि तेजस्वी दिसत होती. विठ्ठलाच्या डोळ्यात पुन्हा एकदा शिकारीची चमक दिसली. त्याने विचार केला की पहिली शिकार तर हातातून गेली, पण आता या संधीला गमवायचे नाही. जर मी रिकाम्या हाताने घरी गेलो तर सावित्रीला आणि शंभूला काय उत्तर देणार. त्याने अत्यंत सावधगिरीने बाण धनुष्याला लावला आणि त्या हरिणीच्या दिशेने नेम धरला. पण आश्चर्य म्हणजे ती हरिणीसुद्धा तिथेच थांबली आणि विठ्ठलाच्या दिशेने मान वर करून पाहू लागली. तिने विठ्ठलाला पाहिले आणि तिच्या डोळ्यांतून भीतीऐवजी एक प्रकारची कळकळ व्यक्त झाली. ती मानवी सुरात बोलू लागली, हे पारध्या, थांब. मला माहिती आहे की तू शिकारीसाठी आला आहेस आणि तुला तुझ्या कुटुंबाचे पोट भरायचे आहे. पण मी आता माझ्या हरवलेल्या बहिणीचा आणि पिलांचा शोध घेत आहे. जर तू मला मारलेस तर माझ्या कुटुंबाचे काय होईल. मला एकदा त्यांना भेटू दे. त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडून मी स्वतःहून तुझ्याकडे परत येईन. मी तुला वचन देते की मी माझा शब्द पाळीन. विठ्ठलाला हे ऐकून धक्काच बसला. एकाच रात्रीत त्याला अशा प्रकारचे 2 अनुभव आले होते. त्याच्या मनात विचार आला की हा खरोखरच महादेवाचा चमत्कार आहे की माझा भ्रम. पण त्या हरणीचे ते आर्जव इतके सत्य वाटत होते की विठ्ठलाचे हात पुन्हा एकदा थरथरू लागले. थंडीमुळे आणि तणावामुळे त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले आणि तो स्वतःला सावरण्यासाठी फांदीला धरू लागला. फांदी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा काही बेलाची पाने आणि विठ्ठलाच्या पाण्याच्या पात्रातून काही थेंब खाली असलेल्या शिवलिंगावर पडले. विठ्ठलाच्या अजाणतेपणी चाललेली ही पूजा आता एका दिव्य स्तरावर पोहोचली होती. त्याच्या अंतर्मनात एक प्रकाश निर्माण झाला होता, जो त्याच्या वर्षानुवर्षांच्या क्रूरतेला हळूहळू संपवत होता. त्याने त्या हरणीकडे पाहिले आणि त्याला आपल्या सावित्रीची आठवण झाली, जी घरात मुलांसाठी अशीच काळजी करत असेल.
त्याने विचार केला की जर ही प्राणी असून इतकी माया दाखवत आहे तर मी माणूस असून इतका निष्ठुर कसा असू शकतो. विठ्ठलाने हळूहळू आपल्या धनुष्यावरचा ताण कमी केला आणि बाण खाली उतरवला. त्याने त्या हरणीला म्हटले, जा, तू सुद्धा तुझ्या पिलांना भेटून ये, मी तुझी वाट पाहीन. ती हरणी कृतज्ञतेने मान झुकवून तिथून निघून गेली. आता विठ्ठल त्या झाडावर अधिकच अस्वस्थ झाला होता. त्याचे शरीर थकले होते, पण त्याचे मन मात्र आता एका वेगळ्याच जगात वावरत होते. भुकेची जाणीव अजूनही होती, पण आता ती प्राण्यांच्या रक्ताने भागवावी असे त्याला वाटेनासे झाले होते. तो पुन्हा एकदा बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. प्रत्येक पानासोबत त्याचे क्रूर विचार गळून पडत होते. रातकिड्यांचा आवाज आणि वाऱ्याची झुळूक आता त्याला एखादे संगीत वाटू लागले होते. विठ्ठलाला जाणीव झाली की तो आज केवळ शिकारीला आला नव्हता, तर तो स्वतःच्या आयुष्याचा अर्थ शोधायला आला होता. धोंडीबा काकांनी जे सांगितले होते त्याचा थोडा थोडा प्रत्यय त्याला येऊ लागला होता. त्याने मनातल्या मनात महादेवाला साद घातली, हे ईश्वरा, तू मला हे काय दाखवत आहेस? मला नक्की कुठे घेऊन जात आहेस? तिसऱ्या प्रहराची ही पूजा अशा प्रकारे संपली की विठ्ठलाच्या जीवनाचा चेहरा मोहरा बदलून गेला होता. तो आता शिकारी उरला नव्हता, तर एक दयाळू जीव बनत चालला होता. पण अजूनही शेवटचा प्रहर बाकी होता आणि त्याची खरी परीक्षा अजून येणे बाकी होते. विठ्ठल त्या फांदीवर शांतपणे बसून राहिला आणि त्याच्या डोळ्यांतून आता पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले होते. त्याने कधीही विचार केला नव्हता की एका रात्रीत त्याचे संपूर्ण आयुष्य असे पालटून जाईल. तो केवळ एका संधीची वाट पाहत होता जिथे तो स्वतःला सिद्ध करू शकेल. आणि ती संधी महादेवाने त्याला अशा प्रकारे दिली होती की ज्याने त्याचे नाव इतिहासात अजरामर होणार होते. रात्रीचा तिसरा प्रहर ओसरून आता पहाटेचा चौथा प्रहर सुरू झाला होता. हा तो काळ होता जेव्हा निसर्ग आपल्या सर्वात पवित्र रूपात असतो. पण विठ्ठलासाठी ती केवळ एक लांबलेली भयानक रात्र होती. त्याच्या शरीराची शक्ती आता पूर्णपणे क्षीण झाली होती. हातापायांना मुंग्या येऊन ते बधीर झाले होते, पण त्याच्या मनातील विचार मात्र एखाद्या वादळासारखे गरगरत होते. त्याने 2 हरिणींना जीवदान दिले होते, जे त्याच्या शिकारीच्या धर्माच्या पूर्णपणे विरुद्ध होते. त्याला भीती वाटत होती की जर तो असाच रिकाम्या हाताने घरी गेला तर सावित्री आणि शंभूचे काय होईल. ही विचारमालिका सुरू असतानाच अचानक तलावाच्या पलीकडून एका मोठ्या आणि भारदस्त प्राण्याच्या पावलांचा आवाज सुक्या पाल्यापाचोळ्यावर उमटला. विठ्ठलाचे कान टवकारले गेले. त्याने आपली नजर त्या दिशेला खिळवली. चंद्राच्या मंद प्रकाशात त्याला एक महाकाय आणि देखणा काळवीट तलावाच्या काठावर येताना दिसला. त्या काळविटाची शिंगे वळणदार आणि अंगावरील कातडी अत्यंत चमकदार होती. तो एखाद्या वनराजासारखा डौलात चालत होता. विठ्ठलाला वाटले की हीच ती शेवटची संधी आहे. जर आता हा काळवीट निसटला तर सर्व काही संपेल. त्याने थरथरत्या हातांनी आपला धनुष्य उचलला आणि भात्यातील सर्वात अणकुचीदार बाण प्रत्यंचेला लावला. जसा त्याने बाण ओढला आणि काळविटाच्या हृदयाचा नेम धरला, तसे झाडाच्या फांदीची पुन्हा एकदा हालचाल झाली आणि विठ्ठलाच्या नकळत त्याच्या हाताला लागलेली काही कोवळी बेलपत्रे आणि त्याच्या पात्रातील उरलेले पाण्याचे थेंब खाली असलेल्या त्या शिवलिंगावर जाऊन पडले. चौथ्या प्रहराची ही पूजा अजाणतेपणी पण अत्यंत भक्तिभावाने संपन्न होत होती. विठ्ठल बाण सोडणार इतक्यात तो काळवीट जागीच थांबला आणि त्याने मान वर करून थेट विठ्ठलाच्या डोळ्यात पाहिले. त्या काळविटाच्या नजरेत एक प्रकारचे तेज आणि निर्भयता होती. तो मानवी सुरात अतिशय शांतपणे बोलू लागला, हे महान पारध्या, तू बाण सोडू नकोस. मी समजतो की तू भुकेला आहेस आणि तुला शिकार हवी आहे, पण मी माझ्या 2 पत्नी आणि मुलांच्या शोधात इथे आलो होतो. त्या मला कुठेच दिसत नाहीत. त्या नक्कीच तुझा शिकार झाल्या असाव्यात अशी मला भीती वाटते. जर तू त्यांना मारले असेल तर तू आता मलाही मारून टाक, कारण त्यांच्याशिवाय जगण्यात आता मला कोणताही रस उरलेला नाही. पण जर त्या जिवंत असतील तर मला फक्त एकदा त्यांना भेटू दे. त्यांना निरोप देऊन आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवून मी स्वतःहून तुझ्यासमोर माझे प्राण अर्पण करण्यासाठी येईन. काळविटाचे हे बोलणे ऐकून विठ्ठलाच्या हातातला धनुष्य गळून पडला. त्याचे संपूर्ण शरीर थरथरायला लागले. त्याला जाणीव झाली की ज्या 2 हरिणींना त्याने सोडले होते त्या याच काळविटाच्या पत्नी होत्या. विठ्ठलाच्या मनात एकामागून एक अनेक विचार येऊ लागले. त्याला दिसले की प्राण्यांच्या जगात सुद्धा इतकी माया, इतकी प्रामाणिकता आणि इतके प्रेम असू शकते. त्याला स्वतःच्या क्रूरपणाची प्रचंड लाज वाटू लागली. त्याने विचार केला की मी एक माणूस असून केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी एका सुखी कुटुंबाचा नाश करायला निघालो होतो. विठ्ठलाचे डोळे पाण्याने डबडबले. त्याच्या आयुष्यात त्याने पहिल्यांदाच रक्ताच्या ऐवजी प्रेमाची भाषा ऐकली होती. महादेवाच्या त्या पवित्र शिवलिंगावर पडलेल्या बेलपत्रांचा आणि जलाभिषेकाचा परिणाम आता पूर्णपणे दिसून येत होता.
विठ्ठलाचे हृदय जे वर्षानुवर्षे दगड बनले होते ते आता मेणासारखे वितळू लागले होते. त्याने त्या काळविटाकडे पाहिले आणि हात जोडून म्हणाला, हे वनराजा, तुझ्या पत्नी आणि मुले सुरक्षित आहेत. मी त्यांना जीवदान देऊन सोडले आहे. जा, तू सुद्धा त्यांच्याकडे जा. काळविटाने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने विठ्ठलाला नमन केले आणि म्हटले की तू आज केवळ आमचा जीव वाचवला नाहीस, तर तू स्वतःला सुद्धा वाचवले आहेस. काळवीट तिथून निघून गेला आणि विठ्ठल त्या झाडाच्या फांदीवर ढसाढसा रडू लागला. त्याच्या आयुष्यातील क्रूरतेचा आता पूर्णपणे अंत झाला होता. त्याच्या मनात आता शिकारीची ओढ उरली नव्हती, तर केवळ पश्चात्तापाची आग पेटली होती. त्याने पुन्हा पुन्हा बेलपत्रे तोडून खाली टाकली. जणू काही तो आपल्या पापांचे प्रायश्चित्त करत होता. रात्र आता संपत आली होती आणि पहाटेचा सुवर्ण प्रकाश पसरण्यास सुरुवात होणार होती. विठ्ठलाच्या या परिवर्तनाने संपूर्ण सृष्टी जणू काही हर्षित झाली होती. त्याला जाणीव झाली की खरी भक्ती ही कोणाचा जीव घेण्यात नसून कोणाला जीवदान देण्यात आहे. महाशिवरात्रीच्या या अद्भुत रात्रीने एका पापी शिकाऱ्याला एका परमभक्ताच्या रूपात बदलून टाकले होते. विठ्ठल आता त्या फांदीवर बसून केवळ महादेवाचे नाव घेऊ लागला होता. त्याच्या मुखातून नकळतपणे ओम नमः शिवाय हा मंत्र उमटू लागला आणि त्याच्या आयुष्याचे सार्थक झाले. पहाटेचा प्रकाश आता डोंगर रांगांच्या आडून हळूहळू डोकावू लागला होता आणि जंगलातील काळोख विरळ होत चालला होता. विठ्ठल त्या बेलाच्या झाडावर एखाद्या पाषाण मूर्तीसारखा शांत बसला होता. त्याच्या मनात आता शिकारीची ईर्ष्या पूर्णपणे संपली होती आणि केवळ त्या प्राण्यांच्या सत्यवचनाची प्रतीक्षा होती. इतक्यात झुंजात वाऱ्यासोबत पुन्हा एकदा पाऊलखुणांचे आवाज जवळ येऊ लागले. विठ्ठलाने खाली पाहिले तर त्याचे डोळे विस्फारले. समोरून तो महान काळवीट, त्याच्या दोन्ही हरिणी पत्नी आणि त्यांची लहान पाडसे असे अख्खे कुटुंब एकत्रपणे चालत येत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मरणाची भीती नव्हती, तर सत्याचे एक अपूर्व तेज होते. ते सर्व त्या बेलाच्या झाडाखाली येऊन थांबले आणि त्या काळविटाने मान उंचावून विठ्ठलाला साथ घातली. हे पारध्या, आम्ही आमचे वचन पाळले आहे. आम्ही एकमेकांना भेटलो, एकमेकांचा निरोप घेतला आणि आता तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हवाली करत आहोत. तू खुशाल तुझा बाण चालव आणि आमचे प्राण घे. हे शब्द कानावर पडताच विठ्ठलाच्या काळजाचा थरकाप उडाला. त्याला समोर साक्षात ईश्वराचे रूप दिसत होते. ज्या प्राण्यांना तू केवळ मांस आणि कातडी समजत होता, त्यांच्यातली ही माणुसकी आणि इमान पाहून विठ्ठल स्वतःला अत्यंत नीच समजू लागला. त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याने आपले धनुष्य झाडावरून खाली फेकून दिले आणि बाणांचा भाताही झुगारून दिला. त्याला आठवले की सावित्री नेहमी म्हणायची की प्रत्येक जीवात शिव असतो. आज त्याला त्या शिवाचे दर्शन या मुक्या प्राण्यांच्या रूपात झाले होते. विठ्ठलाने झाडावरून खाली उतरण्यासाठी हालचाल केली आणि पुन्हा एकदा त्याच्या अजाणतेपणी काही बेलपत्रे शिवलिंगावर पडली. त्याचे मन आता भक्तीने इतके ओथंबून आले होते की त्याला स्वतःच्या भुकेचा पूर्णपणे विसर पडला होता. त्याने खाली उतरून त्या काळविटाच्या पायावर डोके टेकवले आणि मोठ्याने रडू लागला. तो म्हणाला, मला माफ करा. मी इतका काळ आंधळा होतो. मला तुमच्यातल्या प्रेमाचे मोल कळले नाही. मी शिकार करायला आलो होतो, पण तुम्हीच माझी शिकार केली आणि माझ्या मनातल्या राक्षसाला मारून टाकले. विठ्ठलाच्या या क्रंदनाने संपूर्ण अरण्य दुमदुमले. हरिण कुटुंबाने विठ्ठलाच्या या बदललेल्या रूपाकडे आश्चर्याने पाहिले. विठ्ठलाचे अश्रू आता त्याच्या पापांचे क्षालन करत होते आणि त्या शिवलिंगावर जणू काही भक्तीचा अभिषेक होत होता. ही महाशिवरात्रीची रात्र आता एका महान चमत्काराची साक्षीदार बनली होती, जिथे एक क्रूर शिकारी एका दयाळू भक्तामध्ये रूपांतरित झाला होता. विठ्ठलाला आता अन्नाची तहान नव्हती, तर त्या परमेश्वराच्या दर्शनाची ओढ लागली होती, ज्याने हे सर्व घडवून आणले होते. आणि अशा प्रकारे संपूर्ण हरिण कुटुंबाचे हे आत्मसमर्पण विठ्ठलाच्या जीवनातील सर्वात मोठा धडा ठरले. पहाटेच्या त्या मंगलमयी वातावरणात विठ्ठलाच्या अंतःकरणात एक अभूतपूर्व क्रांती घडून आली होती. त्याने संपूर्ण रात्र अजाणतेपणी का होईना पण कडक उपवास केला होता. डोळ्यात तेल घालून जागरण केले होते आणि ज्या बेलाच्या पानांना तो केवळ कचरा समजत होता, त्या पानांनी त्याने साक्षात महादेवाची पूजा केली होती. या अनपेक्षित घडलेल्या व्रतामुळे विठ्ठलाच्या शरीरातील तमोगुण पूर्णपणे नष्ट झाले होते आणि त्याचे मन सत्वगुणाने उजळून निघाले होते. समोर उभ्या असलेल्या त्या हरिण कुटुंबाकडे पाहताना विठ्ठलाला आता मांस आणि शिकार दिसत नव्हती, तर त्याला प्रत्येक प्राण्यामध्ये त्या जगन्नियंत्या परमेश्वराचे रूप दिसू लागले होते. त्याच्या मनातली हिंसेची भावना कायमची संपली होती आणि तिथे आता केवळ प्रेमाचा आणि करुणेचा महासागर उसळला होता. विठ्ठलाने आपले हात जोडले आणि त्या काळविटाला उद्देशून तो म्हणाला
की हे वनराजा, तुम्ही मला आज जीवनाचा खरा अर्थ शिकवला आहे. ज्या प्राण्यांना मी आजवर तुच्छ मानले त्यांनीच मला सत्याची आणि इमानाची ओळख करून दिली. मला आता तुमची शिकार करायची नाही, कारण तुमच्या मरणाने मिळणारे अन्न माझ्या लेकरांचे पोट भरेलही, पण माझ्या आत्म्याला लागलेला हा डाग कधीच पुसला जाणार नाही. विठ्ठलाचे हे शब्द ऐकून संपूर्ण अरण्य जणू काही शांत झाले आणि एक दैवी चैतन्य तिथे पसरले. त्याला जाणीव झाली की खरी भक्ती ही केवळ विधींमध्ये नसते, तर ती प्राण्यांवर दया करण्यात आणि स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करण्यात असते. विठ्ठलाच्या डोळ्यातून आता जे अश्रू वाहत होते ते दुःखाचे नसून कृतज्ञतेचे होते. त्याला स्वतःच्या गरिबीची आता लाज वाटत नव्हती, कारण त्याला आज विश्वातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे भक्ती गवसली होती. त्याने त्या हरण कुटुंबाला सन्मानाने जंगलात जाण्याची विनंती केली आणि ठरवले की आजपासून तो कधीही कोण्या जीवाचा बळी घेणार नाही. विठ्ठलाचे हे पूर्ण हृदय परिवर्तन म्हणजे महाशिवरात्रीच्या त्या पवित्र व्रताचे सर्वात मोठे फळ होते. ज्या पापी शिकाऱ्याला जगाने नाकारले होते त्याला आज महादेवाने आपल्या जवळ केले होते. त्याच्या चेहऱ्यावर आता एक प्रकारचे तेज चमकू लागले होते, जे त्याच्या राकट जीवनात कधीच दिसले नव्हते. सावित्रीने सांगितलेली ती शिवभक्ती आज त्याच्या जगण्याचा आधार बनली होती आणि विठ्ठलाचा हा पुनर्जन्म त्या शिवलिंगाच्या साक्षीने संपन्न झाला होता. पहाटेचा सुवर्णप्रकाश आता डोंगर रांगांच्या आडून सर्वत्र पसरू लागला होता आणि अचानक त्या बेलाच्या झाडाखालून एक विलक्षण, शीतल पण अत्यंत तेजस्वी असा दिव्य प्रकाश बाहेर पडला. विठ्ठलाचे डोळे त्या प्रचंड तेजाने दिपून गेले आणि त्याने आपले हात डोळ्यांवर धरले. ज्या पालापाचोळ्यात त्याने रात्रभर अजाणतेपणी बेलपत्रे टाकली होती आणि पाण्याच्या पात्रातून थेंब थेंब अभिषेक केला होता, तिथे साक्षात कैलासपती महादेव शिवशंकर प्रकट झाले. त्यांचे रूप अत्यंत भव्य, मनोहर आणि शांत होते. त्यांच्या जटांमधून गंगेची निर्मळ धार वाहत होती. कपाळावर भस्माचे 3 पट्टे आणि मधोमध तिसरा डोळा चमकत होता. त्यांच्या मस्तकावरची चंद्रकोर पहाटेचे आकाशातल्या चंद्रापेक्षाही जास्त तेजस्वी वाटत होती आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळांसोबतच सर्पराज भूषण म्हणून शांतपणे विराजत होते. विठ्ठल त्या अफाट प्रकाशासमोर थरथर कापायला लागला आणि त्याने साक्षात दंडवत घातले. महादेवांनी आपल्या गंभीर, मधुर आणि अथांग स्वरात त्याला साथ घातली. हे विठ्ठला, उठ, तुझे डोळे उघड. तू आज नकळत का होईना पण महाशिवरात्रीचे अत्यंत कठीण महाव्रत पूर्ण केले आहेस. तू रात्रभर अन्नाचा त्याग करून उपवास केलास, निद्रेचा त्याग करून जागरण केलेस आणि माझ्या अत्यंत प्रिय अशा बेलपत्रांनी आणि जलाभिषेकाने माझी यथोचित पूजा केलीस. पण या सर्वांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तू शिकारीचा धर्म बाजूला सारून स्वतःच्या पोटाची भूक विसरून त्या मुक्या प्राण्यांवर दया दाखवलीस. प्राण्यांमधील शिव ओळखून तू त्यांना अभय दिलेस. तुझी ही निस्वार्थ करुणा आणि अजाणतेपणे घडलेली ही भक्ती पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. महादेवांचे हे शब्द कानावर पडताच विठ्ठलाच्या शरीरातील सर्व थकवा, भूक आणि तहान क्षणात नाहीशी झाली. त्याला आपल्या अंतरात्म्यात एक अभूतपूर्व शांती जाणवू लागली. महादेवांनी आपला वरदहस्त विठ्ठलाच्या मस्तकावर ठेवला आणि त्या स्पर्शाने विठ्ठलाच्या आयुष्यातील सर्व पापांचे क्षालन झाले. त्याला साक्षात मोक्षाची आणि ईश्वरी तत्वाची जाणीव झाली. विठ्ठलाचा तो राकट चेहरा आता भक्तीच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. महादेवांनी त्याला आशीर्वाद दिला की यापुढे त्याचे जीवन दारिद्र्यात जाणार नाही आणि त्याच्या घरी सुखाची आणि भक्तीची अखंड गंगा वाहत राहील. विठ्ठलाला आता जाणीव झाली की ज्या हिंसेच्या मार्गाने तो आजवर जगत होता तो मार्ग अंधाराकडे जाणारा होता आणि आज महादेवांनी त्याला प्रकाशाचा मार्ग दाखवला आहे. संपूर्ण अरण्य हर हर महादेव आणि ओम नमः शिवायच्या अनामिक नादाने दुमदुमून गेले होते. झाडांची पानेसुद्धा जणू महादेवांच्या चरणी नतमस्तक होत होती. विठ्ठलाला त्या एका क्षणात हजारो जन्मांचे पुण्य मिळाल्याचे समाधान लाभले. तो केवळ एक गरीब शिकारी उरला नव्हता, तर तो त्रैलोक्याच्या स्वामीचा लाडका भक्त झाला होता. महादेवांच्या त्या दिव्य दर्शनाने विठ्ठलाचा पुनर्जन्म झाला आणि त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आता केवळ आनंदाचे आणि कृतज्ञतेचे होते. विठ्ठलाने मनोमन ठरवले की आता हे उरलेले आयुष्य तो केवळ नामस्मरणात आणि परोपकारात घालवेल. अशा प्रकारे त्या पवित्र बेलाच्या झाडाखाली एका पापी जीवाचा उद्धार झाला आणि महाशिवरात्रीच्या महात्म्याची प्रचिती साऱ्या सृष्टीला आली. सूर्याचे कोवळी ऊन आता सर्वत्र पसरले होते आणि विठ्ठल त्या पवित्र बेलाच्या झाडावरून खाली उतरला.
त्याच्या अंगात आता थकवा नव्हता, तर एक वेगळीच स्फूर्ती संचारली होती. त्याने आपले धनुष्य आणि बाण तिथेच झाडाच्या मुळाशी ठेवून दिले, कारण ज्या हातांना साक्षात महादेवाचा स्पर्श झाला होता त्या हातांनी आता कोणाचाही जीव घेणे त्याला अशक्य होते. तो रिकाम्या हाताने पण भरलेल्या अंतःकरणाने गावाच्या दिशेने चालू लागला. वाटेत त्याला तीच जंगलातील झाडे आणि वेली आता शत्रू वाटण्याऐवजी मित्र वाटू लागल्या होत्या. गावाच्या वेशीवर पोहोचताच त्याला मंदिरातील आरतीचा आवाज ऐकू आला आणि त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. धावतच आपल्या घराकडे निघाला. तिथे उंबरठ्यावर सावित्री त्याची वाट पाहत उभी होती. तिचे डोळे रात्रभर जागे राहिल्यामुळे लाल झाले होते, पण विठ्ठलाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान उमटले. विठ्ठलाचा चेहरा आज एखाद्या तेजस्वी सूर्यासारखा चमकत होता. त्याने सावित्रीला पाहताच तिच्या पायावर डोके टेकवले. सावित्री चक्रावून गेली आणि तिने विचारले की धनी, आज रिकाम्या हाताने कसे परतलात आणि तुमच्या चेहऱ्यावर हे कसले तेज आहे? विठ्ठलाने तिला सर्व वृत्तांत सांगितला. त्याने सांगितले की कशा प्रकारे त्याने अजाणतेपणी महादेवाची पूजा केली, कशा प्रकारे त्या हरिण कुटुंबाने त्याला सत्याची ओळख करून दिली आणि कशा प्रकारे साक्षात उमापतीने त्याला दर्शन दिले. हे ऐकून सावित्रीच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने हात जोडून त्या निळकंठाचे आभार मानले. तिला जाणीव झाली की तिची भक्ती आणि विठ्ठलाचे अजाणतेपणी केलेले व्रत फळाला आले आहे. त्यांच्या त्या तुटक्या झोपडीत आज गरिबी नव्हती, तर ईश्वराचे अस्तित्व जाणवत होते. विठ्ठलाने आपल्या मुलाला शंभूला जवळ घेतले आणि त्याला सांगितले की आता आपल्याला कधीही कोणाचा जीव घेण्याची गरज भासणार नाही, कारण महादेवाचा वरदहस्त आपल्या पाठीशी आहे. साऱ्या गावात विठ्ठलाच्या या परिवर्तनाची आणि महादेवाच्या दर्शनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोक दर्शनासाठी त्यांच्या घराकडे धावू लागले. सावित्रीने आनंदाने तुळशीसमोर दिवा लावला आणि मनोमन प्रार्थना केली की ही भक्ती अशीच अखंड राहो. विठ्ठलाचा हा प्रवास आता पूर्ण झाला होता आणि त्याच्या संसाराला एक नवीन सात्विक दिशा मिळाली होती. घरात खाण्यासाठी अन्न नव्हते, तरीही कोणाच्याही पोटाला आता भूक जाणवत नव्हती, कारण त्यांच्या आत्म्याचे पोषण साक्षात शंकराच्या आशीर्वादाने झाले होते. विठ्ठलाने सावित्रीकडे पाहिले आणि त्याला जाणीव झाली की इतकी वर्षे तिने जे सोसले होते त्याचे फळ तिला आज मिळाले आहे. त्या छोट्याशा अंगणात जणू कैलासाचे सुख उतरले होते आणि विठ्ठलाच्या जीवनातील संघर्षाचा अंत होऊन एका नव्या भक्तिमय अध्यायाची सुरुवात झाली होती. विठ्ठलाच्या आयुष्यातील ती रात्र केवळ एक काळ रात्र न ठरता त्याच्या जीवनाचा सूर्योदय ठरली होती. साक्षात महादेवाच्या दर्शनाने त्याच्या क्रूर वृत्तीचे भस्म झाले होते आणि त्याच्या ठायी दया, क्षमा आणि शांती या गुणांचा वास निर्माण झाला होता. विठ्ठलाने आपले धनुष्यबाण कायमचे त्यागून हातामध्ये टाळ आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण केली. तो आता रानात शिकार करायला नाही, तर बेलाची पाने वेचायला आणि महादेवाची आराधना करायला जाऊ लागला. सावित्रीच्या डोळ्यांतील अश्रू आता सुखाच्या धारा बनल्या होत्या, कारण तिचा पती आता सात्विक मार्गावर आला होता. विठ्ठलाच्या घरात आता दारिद्र्य उरले नव्हते, कारण ज्याच्याकडे ईश्वराची भक्ती असते त्याच्याकडे सर्व काही असते. गावकऱ्यांनी जेव्हा विठ्ठलाच्या या परिवर्तनाची कथा ऐकली तेव्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या व्रताचे खरे महत्त्व उमजले. केवळ उपवास करणे किंवा जागरण करणे म्हणजे व्रत नव्हे, तर आपल्यातील पशुत्वाचा त्याग करून प्रत्येक जीवात शिव पाहणे हीच खरी महाशिवरात्री आहे. विठ्ठलाने अजाणतेपणी केलेल्या त्या पूजेने सिद्ध केले की भक्तीसाठी ज्ञानापेक्षा भाव आणि शुद्ध अंतःकरण जास्त महत्त्वाचे असते. ती प्राचीन बेलाचे झाड आणि त्याच्या खालचे शिवलिंग आजही त्या महान घटनेची साक्ष देत उभे राहिले. विठ्ठल आणि सावित्रीचे नाव त्या गावात आदराने घेतले जाऊ लागले आणि अनेक पिढ्यांपर्यंत ही शिकाऱ्याची व्रतकथा भाविकांच्या मनात भक्तीचा दिवा प्रज्वलित करत राहिली. संसाराच्या मोहमायेत अडकलेल्या मानवाला ही कथा आजही हाच संदेश देते की जर आपण आपल्या कर्माचे फळ ईश्वराच्या चरणी अर्पण केले आणि प्राणीमात्रांवर दया केली तर साक्षात भोळा शंकर आपल्या दारी प्रसन्न होतो. विठ्ठलाचे ते राकट आयुष्य आता एका महाकाव्यात रूपांतरित झाले होते आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा गजर करत त्याने आपले उरलेले आयुष्य शिवचरणी समर्पित केले. अशा प्रकारे ही महाशिवरात्रीची दिव्य आणि प्रेरणादायी व्रतकथा इथेच पूर्ण झाली. ही महाशिवरात्रीची हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ओम नमः शिवाय लिहून आपली भक्ती व्यक्त करा.
जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत ही प्रेरणादायी कथा शेअर करा. अशाच अस्सल मराठी मातीतील आणि आध्यात्मिक कथांसाठी तुमच्या सात्विक मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओंचे नोटिफिकेशन